प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी लाखो भाविक दाखल होणार आहेत। मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारीही करण्यात आली आहे। सीसीटीव्हीची नजर असणार आहे, तर पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आलाय। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळीच्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी श्रावण सोमवार निमित्त देशभरातून लाखो भाविक दाखल होणार आहेत। मंदिर प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, तर ठिकठिकाणी बॅरिकेडिंगही करण्यात आलंय। वॉटरप्रूफ मंडपही उभारण्यात आलाय। याविषयीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी। यंदाच्या श्रावण महिन्याची सुरुवातच सोमवाराने व्हायला लागले। श्रावणी सोमवाराला फार मोठे महत्व आहे आणि या श्रावणी सोमवारी प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक दाखल होतात। आपण सध्या मंदिराच्या परिसरात आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकतो ट्रस्टच्या वतीने आता येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मंडप उभारण्यात आला आहे। तसेच या ठिकाणी पावसाची शक्यता लक्षात घेऊन या ठिकाणी पाऊस भाविकांना लागणार नाही, त्यांना कुठली अडचण होणार नाही याची काळजी घेतली जात आहे। या ठिकाणी लाखो भाविक हे देशभरातून दाखल होत आहेत। सध्या सुद्धा या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक आलेले दिसत आहेत। उद्या सोमवारचा दर्शनाचा योग साधण्यासाठी देखील मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दाखल होणार असून प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी या भाविकांना कुठलीही अडचण होणार नाही यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आली आहे। तसेच या परिसरात सीसीटीव्ही देखील कार्यरत करण्यात आले असून भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने या सगळ्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत। शहरात ठिकठिकाणी खिचडी वाटपाचे देखील स्टॉल लावण्यात आले असून उद्या सकाळी हे सगळे स्टॉल कार्यान्वित होणार आहेत। खिचडी वाटप केली जाणार आहे भाविकांना। पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने राहणार आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।